आज तुम्ही अर्धी लढाई जिंकली, तिकीट मिळालंय, काय वाटतं? बाप्पू, मला वाटतं मागच्या 8 दिवसापूर्वी आपण भेटलो होतो आणि तुम्ही या संदर्भातच चर्चा आपण केली होती. जसं मी सांगितलं होतं की भारतीय जनता पार्टीची उमेदवारी प्रभाग क्रमांक 17 मधनं मलाच मिळणार आहे. तर ते 8 दिवसापूर्वी झालेली जी चर्चा होती तिचं आज मूर्तरूप आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्याबरोबर मी दुसरी अजून एक गोष्ट सांगितली होती की प्रभाग क्रमांक 17मधनं भारतीय जनता पार्टीचे 4ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील हा विश्वास मला आहे. आणि त्याच विश्वासाच्या आधारावरती आणि आमच्या प्रभागातील मायबाप जनतेच्या आशीर्वादाने 2026च्या या निवडणुकीमध्ये आपल्याला निश्चितच भारतीय जनता पार्टीची सत्ता शहरामध्ये आलेली पाहायला मिळेल. त्याचबरोबर आपल्या प्रभाग क्रमांक 17मधील 4ही उमेदवार भारतीय जनता पार्टीचे आपल्याला पाहायला मिळेल. ज्या दिवशी आपण सांगितलं होतं त्या दिवशी उमेदवार जाहीर झाले नव्हते, आता उमेदवार जाहीर झाले. ते उमेदवार कसे आहेत आणि निवडणूक विजयाबद्दल काय वाटतं? बाप्पू, निश्चितच निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच एक वातावरण तयार झालेलं असतं आणि तुम्ही प्रभागात कुठेही किंवा शहरात कुठेही फिरले तर भाजपमय वातावरण आपल्याला अनुभवायला मिळतं. आणि इथून मागे जेवढ्या निवडणुका आपल्या भागात झाल्यात त्या निवडणुकींमध्ये ज्या ज्या गोष्टी सांगितल्या होत्या त्याप्रमाणे आपल्याला त्या पाहायला मिळालेल्या आहेत. आणि या निवडणुकीचं सुद्धा आत्ताच मी तुम्हाला सांगून ठेवतो, भारतीय जनता पार्टीचं संपूर्ण पॅनल प्रभाग क्रमांक 17मध्ये भरघोस मतांनी निवडून येईल ही मला खात्री आहे. काय आव्हान कराल मतदारांना तुम्ही? लोकशाहीचा उत्सव आहे. प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि या उत्सवात प्रत्येकाने सहभागी झालं पाहिजे. जास्तीत जास्त मतदान करा, म्हणजे आपल्याला लोकशाही बळकट करण्यासाठी त्याची मदत होईल. एवढंच या निमित्ताने आव्हान. श्रेय कोणाला द्याल? तुम्हाला तुमच्या मतानुसार जे 4ही प्रभागाचे उमेदवार दिले ते त्याचं श्रेय कोणाला द्याल? निश्चितच भारतीय जनता पार्टीची शहरामध्ये जी घोडदौड चालू आहे त्या घोडदौडमध्ये आपल्या भागाचे कार्यसम्राट आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे शिलेदार म्हणून आम्ही सर्वजण काम करतो आणि यापुढे देखील त्यांचे शिलेदार म्हणूनच आम्ही काम करू. त्याचं निश्चितच श्रेय आमचे लाडके आमदार शंकरभाऊ जगताप आणि भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते त्यांना